कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे झटपट आणि स्वादिष्ट अशी वांग्याची रसाभाजी। चला तर मग साहित्य आणि कृती बघू। सर्वात अगोदर आपण वांगी साफ करून घेतलेली आहे। त्याच्यावरती काटे असतात ते काढून घेतलेत आणि कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे। आपण वांगी काळी पडू नये म्हणून आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आहे। आता आपण वाटण बनवून घेऊ रसा बनवण्यासाठी। त्यासाठी इथे मी 2 छोटे कांदे भाजून घेतलेले आहेत आणि थोडंसं खोबरं पण आपण भाजून घेतलेलं आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि भरपूर कोथिंबीर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेली आहे। आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊ आणि हे सर्व साहित्य मिक्सरला लावून छान असं बारीक वाटून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे आपलं वाटण छान तयार झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊ। त्यासाठी इथे आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण आता 1.5 ते 2 पळी तेल घालून घेऊ। तेल थोडंसं जास्त घालायचं फ्रेंड्स, कारण आपण यामध्ये वांगी फ्राय करणार आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये वांगे घालून घेऊ आणि छान असे फ्राय करून घेऊ। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांमध्ये शेअर पण करा। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली वांगी इथे छान फ्राय झालेली आहे। वांगी फ्राय केल्यामुळे ती लवकर शिजतात फ्रेंड्स, त्यामुळे आपण फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण वांगी थोडीशी साईडला करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण आता एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊ। टोमॅटो पण छान परतवून घेऊ आपण नरम होईपर्यंत। त्यासोबतच आपण पाव चम्मच हळद पण घालून घेऊ आणि इथे मी 1 चम्मच आगरी कोळी मसाला घातलेला आहे। फ्रेंड्स, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता। अर्धा चम्मच आपण कांदा लसूण मसाला घालून घेऊ। कांदा लसूण मसाल्यामुळे वांग्यांना खूप छान टेस्ट येते। आणि अर्धा चम्मच आपण गरम मसाला पण घातलेला आहे। अर्धा चम्मच काश्मीरी मिरची पावडर पण आपण घालून घेतलेला आहे। आता हे सर्व मसाले आपण परतवून घेऊ मस्त असे। मसाले आपण छान परतवून घेतलेले आहे फ्रेंड्स। आता आपण वाटण घालून घेऊ। वाटणामध्ये इथे मी 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। तुम्हाला आवडत असला तर तुम्ही घालू शकता, नाहीतर मग तुम्ही स्किप पण करू शकता। वाटण घातल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ फ्रेंड्स, 2-3 चम्मच। आणि आता मस्त असा मसाला आपण परतवून घेऊ, मिक्स करून घेऊ व्यवस्थित। या पद्धतीत बनवलेली वांग्याची भाजी खूपच स्वादिष्ट होते फ्रेंड्स, झणझणीत एकदम। नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते। तुम्ही बघू शकता इथे आपलं मस्त असं वाटण पण परतवून झालेलं आहे। आता आपण वांगी त्यामध्ये मिक्स करून घेऊ छान अशी। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, वांगी किती छान दिसत आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊ। इथे मी थंडच पाणी वापरलेलं आहे फ्रेंड्स, तुम्हाला गरम वापरायचं तर गरम पण वापरू शकता। मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला रसा किती बनवायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता। आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ फ्रेंड्स। अर्धा चम्मच मी मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घेऊ भाजी मस्त अशी आणि झाकण ठेवून आता आपण 5 ते 6 मिनिटं भाजी शिजवून घेऊ। 5 ते 6 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊ फ्रेंड्स भाजीवरचं। तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे। वांगी पण छान अशी शिजलेली आहे आणि रस्सा पण मस्त असा तयार झालेला आहे। त्यामध्ये आपण आता वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ। इथे मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे फ्रेंड्स। या पद्धतीत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या। व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये।